नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अभूतपूर्व न भूतो न भविष्य तब्बल 6 वर्षानंतर 461 जागांची आरटीओची म्हणजेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ती जाहिरातीमध्ये ज्या जागा 461 आलेल्या आहेत त्याचं प्रवर्गनिहाय पूर्णपणे विभाजन कसं असणार आहे आणि आपण कोणत्या प्रवर्गातून अर्ज दाखल करायचा आहे आणि आपल्याला इतर प्रवर्गाच्या कोणत्या जागा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत, किती जागा मिळणार आहेत, म्हणून एकूण जागा तुम्हाला किती येणार आहेत आणि किती जागेचं कॉम्पिटिशन कशा पद्धतीने असेल हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आरटीओचा फॉर्म भरणार असेल तर विद्यार्थी मित्रांनो हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग मध्ये डिग्री डिप्लोमा जर झालेला नसेल परंतु तुम्ही हा व्हिडिओ बघताय, परंतु तुमचा कुणीतरी नातेवाईक असेल, कुणीतरी मित्र असेल, कुणी ना कुणी तुमचा रिलेटिव्ह असेल तर त्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण विद्यार्थी मित्रांनो भूतो न भविष्य अशी 6 वर्षानंतर जाहिरात या ठिकाणी आरटीओची आलेली आहे आणि इतक्या मोठ्या जागा 461 जागा ही जाहिरात एक सुवर्ण संधी आहे, एक मिळालेली आयुष्यातील खूप मोठी संधी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या खांद्यावरती खाकी आणि आरटीओचा स्टार या ठिकाणी असणार आहे. हे लेबल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठी सुवर्ण संधी या ठिकाणी देऊन जाणार आहे. तुमचं आयुष्य भविष्य जे काय उज्ज्वल करण्याची ही संधी सोडू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो मग आता आपण या ठिकाणी या व्हिडिओला या ठिकाणी चालू करतोय. काळजी करू नका, तुम्हाला सविस्तर व्हिडिओ मी घेऊन येतोय. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमी ही महाराष्ट्रातील सर्वोत्तम नामवंत अकॅडमी अशी आहे की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये 600 ते 700 प्लस आरटीओ देणारी सिलेक्शन देणारी ही इन्फिनिटी अकॅडमी तुमच्या समोर एक आरटीओ फॅक्टरी बॅच 2.0 या माध्यमातून पुन्हा एकदा आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीचं नाव आरटीओच्या बाबतीत सर्वोत्तम आणि टॉपला 1 नंबरचा आहे. महाराष्ट्रात आरटीओच्या बाबतीत शिक्षण देणारी आणि सर्वाधिक आरटीओ घडवणारी इन्फिनिटी अकॅडमी म्हणून ओळखली जाते आणि त्याची बॅच आरटीओ फॅक्टरी म्हणून या ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात हायब्रिड मोडवरती तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्स स्वरूपात तुम्हाला बॅच देत आहोत. ही बॅच सुरू होते 29 तारखेपासून. विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ 6 ते 7 हजार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं आहे, रजिस्टर केलेलं आहे. तुम्ही सुद्धा मागे राहू नका, कारण तुम्हाला यशाला गवसणी घालायची असेल तर तुमच्या पुढे हमखास यश मिळवून देणारी इन्फिनिटी अकॅडमी महाराष्ट्रात सर्वोत्तम टॉप टीम घेऊन या ठिकाणी तुम्हाला उतरलेली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तुमचं यश मिळेपर्यंत इन्फिनिटी अकॅडमी आपल्या सोबत कायमस्वरूपी असणार आहे. तर कोणतेही मनामध्ये शंका बाळगू नका, भीती बाळगू नका. तुम्हाला यावर्षी आरटीओ व्हायचंय आणि इन्फिनिटी अकॅडमी तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी मदत या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे बिंदास्त राहा, लवकरात लवकर तुम्ही अर्ज दाखल करा आरटीओ पदासाठी आणि बिंदास्तपणे तुम्ही या बॅचला येऊन जॉईन व्हा. तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, कुठलीही शंका राहणार नाही. तुमचा अभ्यास एकदम सोपा करण्याचं काम इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर केलं जाणार आहे. त्यामुळे मागे राहू नका. आपण आपला मूळ मुद्दा या ठिकाणी घेतोय. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक घटकाची मधून या ठिकाणी हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरले जाणार पद 461 जागा आहेत आणि 461 जागेचं विभाजन तुम्हाला आता समोर दिसत आहे. तरी देखील मी तुम्हाला सर्व या ठिकाणी विश्लेषणासहित सांगतो आणि तुम्हाला तुमच्या प्रवर्ग निहाय जागा या ठिकाणी कशा पद्धतीने येतील आणि त्यातून दुसरा प्रवर्ग निहायच्या जागा तुम्हाला कशा मिळणार आहेत ते देखील या ठिकाणी सांगणार आहे. काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. आता सगळ्यात महत्वाचं आपण सुरुवातीला एक एक प्रवर्ग घेऊ आणि त्यानंतर आपण सगळ्यात मोठ्या प्रवर्गानंतर घेणार आहोत. लक्षात ठेवा. आता अनुसूचित जाती मध्ये तुम्हाला या ठिकाणी जे काही जागा पाहायला मिळत आहेत त्या पण या ठिकाणी बघा. एकच मिनिट बघा. अनुसूचित जाती 34 जागा. आता यामध्ये 34 जागेमध्ये 17 जागा आहेत सर्वसाधारणला. आता सर्वसाधारण मध्ये बघा पुरुष येतात, त्यानंतर महिलांसाठी 10 जागा, त्यानंतर खेळाडू 2, माजी सैनिक 5. अनुसूचित जातीमधील ह्या 34 जागेचं हे विभाजन अशा पद्धतीने असणार आहे. आता इथं मी एक संख्या लिहितो बघा. 166 34 प्लस 166 बघा. हे तुम्हाला नंतर सांगेल 166 काय आहे ते. त्यानंतर अनुसूचित जमाती 17 जागा, एकूण 17 जागेचं सर्वसाधारण 9 जागा, महिला 5, खेळाडू 1 आणि माजी सैनिक 2 बघा. प्लस 166 लक्षात घ्या.
विमुक्त जाती त्यामध्ये गट अ 12 जागा, त्यामध्ये सर्वसाधारण 5, महिला 4, खेळाडू 1 आणि माजी सैनिक 2 प्लस 166. लक्षात ठेवा. भटक्या जमाती ब एकूण 5 जागा, सर्वसाधारण 3, महिला 1 आणि माजी सैनिक 1 प्लस 166. बघा त्यानंतर बज क मध्ये 21 जागा आहेत, त्यामध्ये सर्वसाधारण 11, महिला 6 आणि खेळाडू 1, माजी सैनिक 3 प्लस 166. बघा मी काय म्हणतोय, भज ड एकूण 12 जागा, यामध्ये 5 जागा, सर्वसाधारण 4 महिला 1 खेळाडू 2 माजी सैनिक प्लस 166. त्यानंतर इतर मागासवर्गीय 97, त्यानंतर 97चं विभाजन बघा, सर्वसाधारण 49. बघा पुरुष 49 मध्ये येतील, महिला 29 जागा आहेत, खेळाडूंसाठी 5 आहेत, माजी सैनिकसाठी 14 आहेत. बघा प्लस किती 166, म्हणजे 97 प्लस 166 किती जागा झाल्या विचार करा तुम्ही. 97 प्लस 166 लक्षात ठेवा. त्यानंतर विमा प्र 5 जागा आहेत, त्यामध्ये 3 जागा सर्वसाधारण, 1 जागा महिला, 1 जागा माजी सैनिक. त्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय आरक्षण 46 जागा, यामध्ये सर्वसाधारण 23, महिला 14 आणि खेळाडू 2 माजी सैनिक 7. त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक जो आहे त्यांच्यासाठी 46 आहेत, 46चं विभाजन आहे 23, सर्वसाधारण, महिलांसाठी 14, खेळाडूसाठी 2 आणि माजी सैनिकसाठी 7 प्लस 166. बघा सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय आरक्षण 46 आहेत प्लस 166. आता एकूण आरक्षित पदे किती आहेत 295. 295 जागा, ज्या 461 पैकी 295 जागा या जागा आरक्षित आहेत. बघा लक्षात ठेवा, ह्या जागा आरक्षित आहेत, म्हणजे त्यांना असं सांगायचे की 97 जागेमध्ये ओबीसी मधला स्टुडंट अर्ज करू शकतो. ओबीसी मध्ये येणाऱ्या जेवढ्या काय कास्ट आहेत ते सगळे 97 जागेसाठी अर्ज दाखल करू शकतात. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा जो गेम आहे तो या ठिकाणी असणार आहे. आता ह्या 295 जागा आरक्षित आहेत, ह्या आरक्षित प्रवर्गामध्ये ओबीसीतला विद्यार्थी ओबीसीत अर्ज दाखल करेल, अनुसूचित जातीचा विद्यार्थी अनुसूचित जमातीमध्ये त्या ठिकाणी अर्ज दाखल करेल, जाती जमाती ह्या प्रवर्ग आहेत तुम्ही अर्ज दाखल करा. आता मी तुम्हाला ज्या जागा सांगितल्या त्या जागा तुम्हाला मिळणार आहेत, बरोबर आहे. प्लस कोणत्या प्रवर्गातल्या जागा तुम्हाला अजून एक्स्ट्रा मिळणार आहेत, तर बघा ओपन साठी अराखीव साठी जागा आहेत 166. विद्यार्थी मित्रांनो किती जागा आहेत 166 जागा. आता ओपन प्रवर्गाचा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करेल, समजा पुरुषाने अर्ज दाखल केला तर तो 83 मध्ये 83 जागा त्याच्या वाटेल येतात. त्यानंतर महिलेने अर्ज दाखल केला तर ओपनच्या 50 जागा महिलेला ओपनला येतात. त्यानंतर खेळाडूच्या 8 येतात आणि माजी सैनिकच्या 25 जागा येतात. आता सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, ओपनचा विद्यार्थी फक्त या 166 जागेमध्येच तो अर्ज दाखल करू शकतो, परंतु तो या जागा कुठल्याही घेऊ शकत नाही. मग आता यामध्ये जे आरक्षित पदे आहेत 295, ह्या सगळ्या मी तुम्हाला जे सांगितलं ना, आता हे प्लस प्लस केलं 34 प्लस 166. लक्षात ठेवा, तुम्हाला ह्या 166 पदांकरता जर तुम्हाला या पदाच्या जागा घ्यायच्या असतील, या प्रवर्गाच्या या 166 मध्ये जर स्थान मिळवायचं असेल तर एकूण जे मेरिट लागतं ओपनचं मेरिट, एकूण जे मेरिट ओपनचं लागतंय विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला ते मेरिट तोडून क्रॉस करून 166 मध्ये जावं लागेल, तेव्हा तुम्हाला 166च्या जागा मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तेवढा अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही प्रत्यक्षदर्शीने असं जर पाहिलं आपण 34 प्लस 166 एकूण जागा किती होतात 200च्या आसपास जागा जात आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो एक उघड असं आहे की तुम्हाला 200 जागा या ठिकाणी आलेले असं समजायला काही हरकत नाही. त्यामुळं तुम्ही सर्वसमावेशक विचार करून 200 जागेसाठी तुम्ही कॉम्पिटिशन करताय. किती जागेसाठी 200 साठी, प्लस अनुसूचित जाती 17 जागा ह्या तयार होतात. या जागेत तुम्ही या ठिकाणी ह्या जागा घेऊ शकतात. कधी घेऊ शकतात, तुम्हाला मार्क जास्त पडले तर तुम्हाला 166 मध्ये तुमचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही एक सुवर्ण संधी आहे, ही सुवर्ण संधी सोडायची नाही. आता मूळ मुद्दा असा राहिला की तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे. अर्ज दाखल करायचा आहे, हा अर्ज दाखल कोणत्या प्रवर्गातून करायचा,
कोणत्या प्रवर्गातून करायचा असा तुम्हाला प्रश्न जर असेल, जर तुम्ही ज्या कास्टमध्ये आहेत त्या कास्टचं सर्टिफिकेट काढून ठेवा. कास्ट सर्टिफिकेट प्रांत लेवलला वरती काढलेलं, प्रांत लेवलच्या ह्याच्यावरती तहसीलचं प्रांत लेवलचं जे काय आपल्याला कास्ट सर्टिफिकेट भेटतं ते कास्ट सर्टिफिकेट जरी असलं, तुम्ही ज्या प्रवर्गामध्ये येता त्या प्रवर्गामधून अर्ज दाखल करायचा आहे. याच प्रवर्गातून अर्ज दाखल केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणार्थ आपण ओबीसीचं घेऊ. आता ओबीसीच्या 97 जागा आहेत. मग ओबीसीच्या 97 जागा आहेत. मग प्रवर्ग तुमचा जर ओबीसी असेल तर ओबीसीच्या प्रवर्गाच्या 97 जागा प्लस 166 जागा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इतक्या जागांवरती तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे. किती जागा आहेत? तुम्ही 97 जागेमध्ये कॉम्पिटिशन करतायच, परंतु तुम्हाला जर अजूनही 166 जागेमध्ये सुद्धा जाण्याचा चान्स आहे. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्हाला एवढ्या जागेसाठी जवळजवळ 7 12 13 अच्छा एक बघा 10 16 17 273 जागा तुम्हाला ओबीसीच्या वाटेला पाहायला मिळतात. म्हणजे ओबीसीचा विद्यार्थी 273 जागेला कॉम्पिटिशन करू शकतो. जर कमीत कमी मार्क मिळाले तर तो त्याच्या 97 आरक्षित जागेसाठी या ठिकाणी गणला जाईल. जर हा कटअप तोडून तो ओपन इतकं मार्क जर घेतले तर 277 जागेमध्ये त्याला 166 प्लस जागा येतात. तर त्या 273 मध्ये त्याची गणना केली जाईल. लक्षात ठेवा, तुम्हाला कळतंय का, 166 जागा ह्या तुम्हाला एक्स्ट्रा भेटतायत. जर तुम्हाला जास्त मार्क पडले तर, कमी मार्क पडले तर तुम्ही तुमच्या आरक्षित प्रवर्गामधून तुमची जागा घेऊ शकता. पण 166 मध्ये सुद्धा तुम्ही कॉम्पिटिशनला जाऊ शकता. तेवढी दमक, तेवढी ऊर्जा तुमच्यामध्ये मिळवायची जर असेल, तुम्हाला जर तेवढ्यापर्यंत कॉम्पिटिशनला पोहोचायचं जर असेल तर तुम्हाला एकच पर्याय असणार आहे, इन्फिनिटी अकॅडमीची आरटीओ फॅक्टरी बॅच. कारण जवळजवळ आजपर्यंतच्या इतिहासामध्ये 600 ते 700 सिलेक्शन देणारी ही इन्फिनिटी अकॅडमी आरटीओ संबंधित शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवत आहे. आरटीओ घडवलेले आहेत. तुम्ही सुद्धा मागे राहायचं नसेल तर तुम्ही या बॅचला ऍडमिशन घ्या. बघा, मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगेल, आता तुम्हाला अर्ज जो दाखल करायचा तो तुमच्या प्रवर्गामधून, ज्या प्रवर्गामधून तुम्ही येता त्या प्रवर्गामधून अर्ज दाखल करा. तुमच्या प्रवर्गाच्या जागा प्लस हे 166 जागा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. आता 166 मध्ये कोण येणार आहे हे पण तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा, 166 मध्ये ओपनचे विद्यार्थी या ठिकाणी सर्वसाधारण मुलांमधून 83 जागा त्यांना येत आहेत, महिलांसाठी 50 येत आहेत, खेळाडूंसाठी 8 येत आहेत आणि माजी सैनिकसाठी 25 येत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, यांना कॉम्पिटिशन तुम्हाला करावं लागेल आणि त्यामधून तुम्हाला ती जागा मिळेल. बघा, कारण अशीच पद्धत असते, ज्यावेळेस तुमचा रिझल्ट वगैरे लावतात त्यावेळेस अशा पद्धतीने रिझल्ट लावला जातो की जो विद्यार्थी, आता 97 जागा ओबीसीच्या आहेत तर त्यामध्ये पुरुष गटासाठी समजा 49 आहेत, महिलांसाठी 29 आहेत. आता आपण यात महिलांचं बघूया. तर या महिलांच्या ज्या जागा आहेत या समांतर आरक्षणानुसार तुम्हाला या सुद्धा जागा येतात तुमच्या वाटेला. पण त्याकरता तुम्हाला ओपनचं मेरिट तोडावं लागेल, तेव्हा तुम्हाला ओपनच्या गटामध्ये तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाईल. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, ह्याचा विभाजन आहे. तुम्ही ज्या प्रवर्गामधून येतात त्या प्रवर्गामधून अर्ज दाखल करा तर तुम्ही त्या ओपनची जागा घेऊ शकता. परंतु जर तुम्ही ज्या प्रवर्गामधून येत आहेत त्या प्रवर्गामधून अर्ज दाखल न करता ओपन मधून जर अर्ज दाखल केला तर तुम्हाला फक्त ह्या 166 जागामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन असणार आहे. आणि त्या कॉम्पिटिशन करता ओपन इतकं मार्क तुम्हाला घ्यावे लागतील. जरी तुम्ही इतर प्रवर्गामधून येत असाल तरी त्याचा काही फायदा होणार नाही, तुम्हाला ओपन मध्येच खेळावं लागेल. त्यामुळे अर्ज दाखल करत असताना ज्या प्रवर्गामधून येतात त्या प्रवर्गामधून अर्ज दाखल करा आणि ओपन इतके मार्क घ्या, तुम्ही 166 जागेमध्ये सुद्धा जाऊ शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्ज दाखल करण्याची तुम्हाला आता टेक्निक समजली असेल, आपण कोणत्या प्रवर्गामधून अर्ज दाखल करायचा. आता तो अर्ज दाखल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ज्या प्रवर्गामधून येतात त्या प्रवर्गाचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता आर्थिकदृष्ट्या दुर्बलसाठी त्यांनी डेट दिलेली आहे, त्या डेटनुसार ते सर्टिफिकेट काढून घ्या, तेव्हाच तुम्हाला त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातनं अर्ज दाखल करता येईल. बघा, ईडब्ल्यूएसचं जे काय आहे ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ह्या जागा प्रवर्गाने तुम्हाला सांगून झाल्या. अर्ज तुम्ही ज्या प्रवर्गामधून येतात त्याच प्रवर्गामधून करा, कारण तुम्हाला आता ही पुन्हा पुन्हा सांगतोय, कारण प्लस ओपनच्या जागा सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. तर त्याकरता तेवढे मार्क तुम्हाला घ्यावे लागतील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि 461 जागेमधले तुम्हाला
तुमच्या हक्काची एक जागा फिक्स करायची आहे. तुमच्या अभ्यासाकरता मी तुम्हाला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.